सांगलीत लाल मातीचा महासोहळा 26व्या जिल्हा कबड्डी दिनानिमित्त खेळाडू अन मार्गदर्शकांचा गौरव. माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कारच प्रदान. आझाद व्यायाम मंडळात क्रीडाप्रेमींचा भव्य उत्साह. मान्यवरांची उपस्थिती. सांगली. कबड्डी महर्षी स्वर्गीय शंकरराव तथा बुवा साळवी यांच्या पावन स्मृतींना उजाळा देत सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने आयोजित 26वा जिल्हा कबड्डी दिन आझाद व्यायाम मंडळ येथे मोठ्या उत्साहात व भव्य दिव्य वातावरणात पार पडला. सांगलीची कबड्डी परंपरा. राज्य व राष्ट्रीय स्तरावर ताकदीने पोहोचणाऱ्या गुणवंत खेळाडू, पंच आणि समर्पित प्रशिक्षकांचा यावेळी टाळ्यांच्या गजरात विशेष गौरव करण्यात आला. मान्यवरांची उपस्थिती आणि मार्गदर्शन. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आष्टा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विशाल शिंदे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे, राज्य असोसिएशन पंचमंडळाचे अध्यक्ष विश्वास मोरे, सहाय्यक आयुक्त माणिक गोंधळे, न्यूरोसर्जन डॉक्टर रोहन पाटील, माजी नगरसेविका आशाताई शिंदे व हरिदास पाटील उपस्थित होते. असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ गोडके व मान्यवरांनी सांगलीतील कबड्डी खेळाडूंना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. गौरवशाली पुरस्कार व विशेष सत्कार. जीवनगौरव पुरस्कार 2026 राज्य कबड्डी असोसिएशनचा मानाचा कबड्डी महर्षी स्वर्गीय बुवा साळवी जीवनगौरव पुरस्कारच माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांना प्रदान करण्यात आला. विशेष पुरस्कार ज्येष्ठ पंच पुरस्कार मधुकर साळुंखे यांना, तर ज्येष्ठ खेळाडू पुरस्कार मनोहर जाधव यांना देण्यात आला. सांगलीचे ज्येष्ठ खेळाडू अंजेला आपटे व अशोक चोपडे यांचा विशेष नागरी गौरव झाला. शिष्यवृत्ती राज्य असोसिएशनच. असोसिएशनची रु. 5000 ची शिष्यवृत्ती पटकावल्याबद्दल सानिका सिद्राम पाटील हिचा कौतुक सोहळा पार पडला. खेळाडू, पंच अन प्रशिक्षकांचा सन्मान. राष्ट्रीय पंच उत्तीर्ण प्रशांत कोरे, धनाजी शीद, आलम मुजावर. राज्य व राष्ट्रीय खेळाडू सानिका सचिन पाटील, आदित्य येसुगडे, आदर्श शेळके, शर्वरी पाटील, भक्ती महाडिक, श्रावणी भोसले, उत्कर्षा यादव. सन्मानित प्रशिक्षक प्राचार्य डॉक्टर संजय पाटील, प्राध्यापक अजित शेळके, प्राध्यापक वैभव पाटील, प्राध्यापक अभिषेक पाटील, महेश घोडके, आकाश तिवडे, अधिक पाटील, आदिनाथ गायकवाड, संकल्प करवते, सुहास वगरे, विलास गायकवाड, उमेश वायगडे व नितीन चौगुले. तसेच राज्य स्पर्धेत विजयी ठरलेल्या सांगली जिल्हा संघाचाही विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यवाह नितीन काका शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन डॉक्टर सुहास वटकर यांनी तर आभार सागर गोडके यांनी मानले. याप्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या माणिक परांजपे, उपाध्यक्ष अजित भोसले यांच्यासह जिल्ह्यातील आजी, माजी खेळाडू व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगलीतून क्रीडा जगतातील एक मोठी बातमी. सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने कबड्डी महर्षी स्वर्गीय बुवा साळवी यांच्या आठवणींना उजाळा देत 26वा जिल्हा कबड्डी दिन सांगलीतील आझाद व्यायाम मंडळ येथे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात सांगलीच्या मातीतील अनेक हिऱ्यांचा म्हणजेच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या खेळाडूंचा, पंचांचा आणि प्रशिक्षकांचा दिमाखदार सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय गुणवंत खेळाडू सानिका सिद्राम पाटील हिला 5000 रुपयांची विशेष शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला आष्टा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विशाल शिंदे, बँक संचालक वैभव शिंदे, विश्वास मोरे, न्यूरोसर्जन डॉ. रोहन पाटील आणि असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ गोडके यांसारख्या अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती होती. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके, सांगली. अशाच ताज्या आणि खणखणीत बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.